नमस्कार मंडळी, आपल्या मराठी नववर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा। याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते। या दिवशी सर्वजण आपापल्या घरासमोर गुढी उभारतात, गुढीची विधिवत पूजा करतात। दारी उभारलेली गुढी हे आनंद, विजय, सुख, समृद्धीचे प्रतीक आहे। तर गुढी कशी उभारावी, गुढीची संपूर्ण पूजा विधी आणि गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा। पण गुढीची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण सणवार म्हणलं की स्त्रियांना खूप कामं असतात, घराची साफसफाई, स्वच्छता असेल, गुढीची तयारी करायचं असेल, गोडाधोडाचं जेवण बनवायचं असेल, रांगोळी काढायची असेल, स्वतःला तयार व्हायचं असेल, अशी अजून बरीच कामं असतात। मग त्यामधीलच एखादं काम जर आपल्याला सोपं करायचं असेल ना, तर तुम्ही गुढीच्या पूजेसाठी जे काही साहित्य लागतं त्याची जर आधीच जमवाजमव केली तर ऐनवेळी गडबड होत नाही, पळापळ होत नाही आणि आपली पूजा पण एकदम शांतपणे आणि चांगली होते। तर त्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। पूजा करताना आपण हे सगळं साहित्य जवळ घेऊन बसलो तर वारंवार उठावं लागत नाही। तर गुढीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मी बांबूची काठी घेतली आहे। काही जण याला वेळूची काठी असं पण म्हणतात, तर ही बांबूची काठी शक्यतो उंच असावी, कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे। तसेच गुढीला नेसवण्यासाठी इथे मी काठपदराची साडी घेतली आहे। याऐवजी तुम्ही जरीची साडी किंवा रेशमी वस्त्र पण घेऊ शकता। त्याबरोबरच आपल्याला एक ब्लाऊज पीस पण घ्यायचा आहे, एक नवकोरं वस्त्र घेतलेलं आहे। तसेच असा एक तांब्याचा कलश मी स्वच्छ करून घेतलेला आहे। तसेच इथे मी कडुनिंबाची एक डहाळी घेतलेली आहे। या दिवसांमध्ये ना कडुनिंबाला बहर आलेला असतो, अशी छान छोटी छोटी पांढरी फुले आलेली असतात, ती पण आपल्याला लागतात या पूजेमध्ये। नारळ घेतलेला आहे, नारळ आपल्याला सोलून घ्यायचा आहे गुढीसमोर फोडण्यासाठी। त्याचबरोबर इथे मी आरतीचं ताट असं तयार करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 निरांजनं घेतलेली आहेत, तेलवाती घालून, हळदी, कुंकू, अक्षता घेतलेल्या आहेत, एक सुपारी घेतलेली आहे गणपतीचं प्रतीक म्हणून। तुम्ही देवघरातली मूर्ती पण घेऊ शकता गणपतीची। त्यानंतर गुढीला बांधण्यासाठी धागा घेतलेला आहे, तुम्ही असा धागाच घ्या, सुतळीचा वापर शक्यतो करू नका। तांदूळ घेतलेले आहेत, इथे नैवेद्यासाठी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, अगरबत्ती, धूप घेतलेला आहे। त्यानंतर पूजेसाठी पाणी घेतलेलं आहे, माचीस, घंटा, त्यासोबतच कापूर घेतलेला आहे, भस्म घेतलेला आहे। इथे नैवेद्यामध्ये मी गोड शेवयांचा भात करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच एका वाटीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ, गूळ आणि कडुलिंबाची जी पांढरी फुले असतात मी मगाशी सांगितली, ती थोडी यामध्ये मिक्स केलेली आहेत। आणि याबरोबरच आपण या दिवशी ना काही गोडाधोडाचं जेवण बनवत असतो। काही जण पुरणपोळी बनवतात, तर काही जण श्रीखंड पुरी, तर त्याचा पण आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही जे काही गोडाधोडाचं बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवा। इथे मी फक्त साहित्यामध्ये दाखवलेलं नाहीये। गुढीसाठी काही फुलांचा हार आणि काही फुलं घेतलेली आहेत आणि त्यासोबतच साखरेच्या गाठीची माळ अशी घेतलेली आहे। याचं तर या दिवशी खूप महत्त्व असतं। तर इतकं साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे। जर का आपण आधीच अशी साहित्यांची जमवाजमव केली तर आपली पूजा पण एकदम व्यवस्थित होते, अजिबात पळापळ आणि गडबड होत नाही। त्यामुळे तुम्ही पण असं साहित्य जमवाजमव करून नक्कीच ठेवा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आणि संपूर्ण पूजेचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की जाऊन पहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।